मराठी मालिका विश्वातल्या एका अशा थ्रिलर मालिकेची चर्चा जिने आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. हो, मी बोलतेय देव माणूस बद्दल. आता या मालिकेत असा काही मोठा ट्विस्ट येणार आहे की ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरलीय. मालिकेत सध्या गोपाळ बाबा लूक मधलं सत्य उलगडत असतानाच एक फोटो समोर आलाय आणि त्याने सगळ्यांनाच शॉक दिलाय. देव माणूस 2 मध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर पुन्हा एकदा त्याच मालिकेच्या सेटवर काय करतेय. विशेष म्हणजे हा फोटो किरण गायकवाड सोबतचा आहे, जो सध्या बाबाच्या भूमिकेत दिसतोय. तुम्हाला आठवत असेल, याच मालिकेच्या सेटवर किरण आणि वैष्णवीची पहिली भेट झाली, मैत्री झाली आणि पाहता पाहता हे रिअल लाईफ कपल रिअल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकलं. पण आता वैष्णवीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याला जे कॅप्शन दिलंय त्याने तर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. तिने लिहिलंय, सोनू पुन्हा पडेल का देवमाणूसच्या प्रेमात. हे कॅप्शन वाचून प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय, वैष्णवीची मालिकेत खरोखरच एंट्री होणार की हा फक्त एक इव्हेंट किंवा स्पेशल एपिसोडचा भाग आहे. वहिनीनं अजून काहीही अधिकृत जाहीर केलेलं नसलं तरी चाहत्यांनी मात्र कमबॅक होऊन जाऊ द्यात अशा कमेंट्सचा पाऊस पाडलाय. जर सोनू खरोखर परतली तर मालिकेचा TRP काय असेल आणि बाबाच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात ती काय भूमिका बजावेल हे पाहणं आता कमालीचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, वैष्णवीची एंट्री योग्य ठरेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सस्पेन्स अपडेट्ससाठी डेली ड्रामाला आज सबस्क्राईब करा.